हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. काल आपण अर्थनियोजन या प्रकरणावरती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आणि काल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय आणि या दोन्हींनाच मिळून आपण काय म्हणतो, GST, बरोबर की नाही. आणि काय शिकलेला आहोत, CGST आणि SGST यांचा दर काय असतो, सारखाच असतो, त्यांची टक्केवारी सारखीच असते. CGST कुठं भरला जातो, सेंट्रल गव्हर्नमेंटला. SGST कुठं भरला जातो, राज्याच्या ठिकाणी, म्हणजे कुठं, स्टेट. बघा आता याच्या पुढं आपण अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी, सराव संच चालू करण्यापूर्वी हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती पडलं तर तुम्ही या प्रकरणाचा अगदी व्यवस्थित अभ्यास करू शकाल आणि हे तुमच्या जीवनामध्ये पण अतिशय उपयोगी आहे. हे फक्त प्रत्येक उदाहरण सोडवून लक्षात ठेवण्यापेक्षा पायाभूत मूलभूत बघूया, म्हणजे तुम्हाला गणित सोडवणं सोपं जाईल. म्हणजे कसं बघा, CGST SGST म्हणजे कसं बघा, आपण एक उदाहरण असंच घेऊ, नाव काय पण घेऊ. समजा एक मणूलाल आहे. या मणूलालनं काय रेनकोट खरेदी केला. काय खरेदी केला, रेनकोट खरेदी केला. या खरेदीची किंमत किती आहे, खरेदी किंमत त्याची 1900 रुपये आहे. म्हणजे चांगला खरेदी केला असं समजू. त्याची खरेदीची किंमत 1900 रुपये आहे आणि त्याला GST, त्याच्यावर द्यावा लागणारा GST, त्याच्यावर द्यावा लागणारा GST किती टक्के समजू आपण, 12%. मग त्यानं SGST किती भरला, CGST किती भरला, बघा आता हे समजून घेऊ. पहिल्यांदा खरेदी कितीची आहे, 1900 रुपये. त्याला 1900 रुपये देऊन चालेल का, नाही, त्याला कर 12% द्यावा लागतो. मग भरावा लागणारा कर, CGST आणि SGST कसा असतं, भरावा लागणारा कर काय असणार आहे, CGST बरोबर काय असणार आहे, SGST. हे दोन्ही समान आहे. मग या दोन्ही पैकी एक काढायचं. हा GST कसा बनतो बघा. हे गणित आपण फक्त समजावून घेण्याकरता सोडवत आहोत, ते पुस्तकात गणित नाही. तर हे दोन्ही मिळून कसं, CGST प्लस SGST, हे दोन्ही कर मिळून काय बनतो, आपला GST बनतो. मग हा GST, एकूण GST दिलाय 12%, म्हणजे हे दुप्पटच झालं ना. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर CGST काढायचं असेल किंवा SGST जर काढायचं असेल तर तो कुणाच्या अर्धा असणार आहे, GSTच्या अर्धा असणार आहे. कारण इथं अर्धा गेला, इथं अर्धा. इथं GST किती भरावा लागणार आहे, 12 भागिले 2 किती आलं, 6%. म्हणजेच त्यानं भरलेला CGST किती आहे इथं, 6% आणि SGST किती आहे, 6%. म्हणजे त्यानं रेनकोट कितीला खरेदी केला, रेनकोटची खरेदी किंमत किती, रेनकोटची इथं विचारलं पाहिजे, रेनकोटची खरेदी किंमत किती, असा प्रश्न विचारला जाईल, बरोबर की नाही बाळांनो. मग बघा आता हा 6%, काय 6% द्यावा लागला, GST प्लस SGST, म्हणजे हा 6%, हा 6% मिळून इथं GST किती झालेला आहे, भरावा लागणारा कर कुठला येणार आहे, GST. किती टक्के झाला, 12%, बरोबर. मग आता बघा 12% नक्की. मग त्याला रेनकोट आता कितीला पडला, हा रेनकोट कितीला पडला, कसं काढायचं बघा. रेनकोट साठी मोजावी लागणारी
रेनकोट साठी मोजावी लागणारी रक्कम. काय काढून घेऊया, CGST किंवा SGST, दोन्ही पैकी एक काढला तरी चालतो, कारण दोन्ही पण समानच आहेत. कितीला खरेदी केला? 1900 रुपयाला. कर किती भरावा लागला? त्याला 6%, बरोबर. 9 सक्क 54, 4 हातचे आले 5, 6 एके 6, 6 आणि 5 11. किती रुपये द्यावे लागले? 114. त्याचप्रमाणे नुसता CGST 114, म्हणून SGST पण किती भरावा लागला त्याला? 114 रुपये, बरोबर का? कारण दोन्हीचे दर समान आहेत. म्हणजे भरावा लागणारा कर किती? म्हणजे GST कसा तयार झाला? हा 114 अधिक हा 114. बघा किती कर द्यावा लागतो हे तर लक्षात येऊ दे तुमच्या. 4 आणि 4 8, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2. म्हणजे त्याला एक रेनकोट खरेदी करण्यासाठी 228 रुपये मोजावे लागले. म्हणजे त्याला द्यावी लागणारी रक्कम कशी काढावी लागणार? 1900 अधिक किती केलं पाहिजे? 228. 8 9 11. कितीला पडला तो रेनकोट? 2128 ला. त्याची मूळ किंमत किती होती बाळांनो? 1900 रुपये. आलं ना लक्षात? GST हा कसा भरावा लागला? थँक्यू बाळांनो.